आणि आम्ही चाललेलो आहेत आता रातांबे जमवायला. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की रातांब्याचं झाड कसं असतं आणि कसे कोकम बनवले जातात. तर चला माझ्याबरोबर. तुम्ही पण पाठी बघू शकता की काय झालं. बघू शकता तुम्ही किती जण आहेत ते. आणि हे बघा, हे टोपलं घेऊन चाललेलो आहेत आम्ही. रातांबीचं झाड हे बघा, धरलेत बघा किती त्यांना. हे बघा, रातांबा ह्याला बोलतात आणि ह्याचाच कोकम बनतं. हा हिरवा आहे आणि हा आहे पिकलेला. हा बघा, धरलेत. बापरे, आता थोडंसं काळोख चाललंय त्याच्यामुळे एवढं दिसत नाहीये. पण हे बघा किती धरले बघा. ही बघा, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, अजून ते पिकलेले नाही आहेत. हे बघा किती धरले आणि पाडतात. हा आहे रातांबा आणि ह्याचे कोकम बनवले जातात. तर हे माझ्या मागे जे बघताय ते रातांबीचं झाड आहे आणि इथे आता आम्ही रातांबे जमवायला आलोय कारण झाडावरून रातांबे पाडतायत ते. आणि बाजारात आपल्याला रेडीमेड कोकम भेटतं पण ह्याला खूप मेहनत आहे. हा जो रातांबा आहे हे बघू शकता तुम्ही. हा बघा, ह्याला जर आपण असं फोडायचं असतं आणि मग ह्याचे 2 पार्ट केल्यावरती हे 2 भाग असतात हे आपल्याला सुकवायचे असतात. आणि ह्या बियांचं जे पाणी येतं, ह्या रातांबे फोडल्यावरती जे पाणी येतं तर त्याची जवळजवळ 4 ते 5 वेळा फूट द्यायची असते. म्हणजे त्या पाण्यामधून ही जी सालं असतात ती 4 ते 5 वेळा जेव्हा आपण सुकवायला नेऊ तेव्हा त्या पाण्यातून भिजत काढून मग सुकवायचे असतात. त्याच्याने कोकम जास्त आंबट होतं आणि मग ते तयार होतं. तर जेवढं तुम्ही जास्त पाण्याची फूट द्याल तेवढं ते कोकम खूप क्वालिटी बनतं. तर एवढी प्रोसेस आहे आणि एवढं असं मेहनत आहे हे कोकम बनवायला. तर तुम्ही मी हे बनवताना तुम्हाला दाखवणार आहे. पण आपण बाजारात रेडीमेड हे सर्व विकत घेतो पण ह्याच्या मागे खूप मेहनत आहे. आणि ह्या ज्या बिया आहेत ह्याच्यामध्ये साखर टाकून सरबतही केलं जातं याचं. पण फ्रेश रातांबा पाहिजे त्यासाठी. हा बघू शकता. आणि कोकणात उन्हाळ्यामध्ये सगळे मिळून रातांबे गोळा करायला जातात आणि कधी कधी महिलांचा सीझनल इन्कम पण ह्यावर अवलंबून असतो. तर ह्याचे औषधी गुण खूप आहेत. ॲसिडिटी कमी करतो, डायजेशन इम्प्रूव्ह करतो आणि वेट कंट्रोलसाठी पण खूप उपयोगी आहेत. तर ह्या ज्या तुम्ही कोकमच्या बिया बघताय ना, यामधून बनतं कोकम बटर आणि ते कॉस्मॅटिक, क्रीम, लिप बाममध्ये वापरतात. आणि काय सांगू तुम्हाला, सोलकढी हा कोकणचा सिग्नेचर ड्रिंक हा पण कोकमशिवाय अपुराच आहे. तर रतांबे कापून उन्हात असे वाळवले जातात आणि त्यातून तयार होतात सुंदर आमसूल. तर जर तुम्हाला कोकणची खरी चव अनुभवायची असेल ना तर रतांबे आणि सोलकढी जरूर ट्राय करा.